नाश्त्यासाठी काय बनवायचं हे विचार करतो आणि मुलांना डब्यासाठी काय बनवायचं हे देखील विचार करतो। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला केळ्यांपासून झटकेपट अशी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत खातील इतकी मस्त बनते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज जी आपण रेसिपी बघणार आहोत नाश्त्यासाठी ती अगदी मोजक्या साहित्यामध्ये पण सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। तर मी 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे। रवा म्हटलं तर जो आपल्याला आपण प्रसाद बनवतो, शिरा बनवतो तोच हा मीडियम साईजचा रवा आहे आणि तो थोडासा ना मी असा गरम करून घेतला आहे, जास्त भाजून घेतलेला नाही आहे। त्याचप्रमाणे इथे साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण मी तुम्हाला सांगत नाही, जेव्हा लागेल ना तेवढीच आपण इथे साखरेचा वापर करणार। त्याचप्रमाणे इथे आपण घेतली आहे 4 केळी। आता रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरचं भांडं घेताना मोठं भांडं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी जेवढी ही 4 केळी घेतलेली आहेत। आता जेवढा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही केळ्याचा इथे वापर करू शकता। जर म्हणजे कमी प्रमाणात जर का बनवायचं असेल तर तुम्ही इथे 2 किंवा 3 केळी घ्या। मी 4 केळी घेतली आहेत आणि सर्व मिक्सरमध्ये आपण ही थोडी थोडी कट करून घेऊया। आता इथे ना आपण आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ अशा बनवलेल्या आहेत, म्हणजे नाश्त्यासाठी त्याचप्रमाणे व्हेज नॉनव्हेज अशा सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणाऱ्या अशा रेसिपी मी दाखवलेल्या आहेत। कुणी जर का चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। सर्व ही केळी आहेत ही मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला मी केळी आहेत ही फिरवून घेतली आहे। तर ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ मी 3 ते 4 चमचे इथे मी साखर घालते। आता साखरेचं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता, जसं तुम्हाला गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घाला, कारण केळी ही गोड असतात त्याच्यामुळे प्रमाण हे तुमच्यावर अवलंबून आहे। त्याचप्रमाणे इथे मी 1 वाटी जो रवा घेतला आहे तो अर्धा वाटी इथे मी रवा घालून घेते आणि त्यानंतर मिक्सरला हे फिरवून घेते, कारण आपण एकदम जर का मिक्सरला फिरवलं तर भांडं मोठं घेतलं तरी पण ते व्यवस्थित फिरलं जाणार नाही। त्याकरता अर्धा रवा घालूनच मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरमध्ये मी रवा घालून हे पुन्हा मी हे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता इथे जेवढा हा रवा उरलेला आहे तेवढा सर्व घालून घेते आणि आपण हा पुन्हा मिक्सरला हा फिरवून घ्यायचा आहे। ह्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। इथे बघू शकता अगदी मी थोडंसं मीठ घेतलं आहे, ते घालून घेऊया, कारण कुठलाही गोड पदार्थ ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस थोडंसं मीठ घातलं ना तर तो पदार्थ आहे अतिशय चविष्ट असा बनतो। पुन्हा हे आपण सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। सर्व मिश्रण आहे हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि एक पातेलं घेतलं। ह्या पातेल्यामध्ये सर्व आपण हे काढून घेऊया। आता इथे सर्व मी बाउलमध्ये काढून घेतले आणि बघू शकता हे ना थोडंसं असं मला जाडसर दिसतंय। आपल्याला जाडसर एकदम करायचं आहे, थोडंसं सैलसर करायचं आहे। त्याच्यासाठी इथे मी थोडंसं 1 पाववाटी दूध घेतले, ते आपण घालून मिक्स करून घेऊया। त्याचप्रमाणे इथे आता आपण मिक्स केल्यानंतर इथे जर का तुम्हाला गोड वगैरे काही म्हणजे जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता। आता बघा इतकं सैल थोडंसं आपण बनवून घ्यायचं, थोडं दूध घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटकेपट बनणारा असा नाश्ता आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा नाश्ता आहे। मुलंसुद्धा आवडीने खातील। ज्यावेळेस शाळेतनं मुलं येतात संध्याकाळच्या वेळेस किंवा घरी आपले जे घरचे मेंबर्स फॅमिली मेंबर्स असतात ते लोक कामावर नेतात त्यावेळेस झटकेपट बनणारा हा नाश्ता असा रेडी होतो। आता हे सर्व पाववाटी मी दूध घेतलं होतं, सर्व घालून घेतलं आणि सर्व मिक्स करून घेतलेले आहे। बघू शकता मी दूध घातल्यानंतर इथे सर्व मिक्स करून घेतलं। आता इथे जर का तुम्हाला दुधाची आवश्यकता जास्त लागली तर तुम्ही दुधाचा वापर सुद्धा थोडाफार जास्त करू शकता, कारण हे बघा इतकं आपल्याला असं थोडंसं लुसलुशीत असं थोडंसं पीठ बनवायचं आहे। कारण रवा घातलं आहे, रवा म्हटलं तर हा फुलला जातो, कारण आपल्याला हे जवळजवळ अर्धा तासासाठी हे मिश्रण आहे हे सर्व झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे रवा खूप छान फुलला जातो आणि आपला नाश्ता देखील खूप छान बनतो। अर्धा तास झाले आहे, पण झाकण करूया। आता सर्व हे मिश्रण आहे मस्त असं रेडी झालं आहे आणि रवा देखील खूप छान फुललेला आहे, बघू शकता। आता इतकं हे मी जाडसर ठेवलं आहे, कारण रवा हा फुलला जातो। त्याचप्रमाणे इथे दुसरी गोष्ट म्हटलं तर इथे मी दुधाचा वापर केला आहे। दुधामुळे ना नाश्ता हा खूप छान टेस्टी होतो, म्हणजे मी आज आप्पे बनवते आणि आप्पे खूप छान फुलले जातात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमच्याकडे दूध उपलब्ध नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापरसुद्धा करू शकता। ना मी रवा घातला होता आणि रव्यामुळे काय होतं तर अर्धा तास आपण हे रवा आहे हा मुरायला ठेवला होता, त्यामुळे केळं आणि रवा हा एकजीव होतो आणि थोडासा याचा कलर आहे हा चेंज होतो। अशा वेळेस इथे तुम्ही कुठलाही फ्रूट कलर घालू शकता किंवा असेच आप्पे बनवले तरीसुद्धा चालेल, पण इथे ना मी थोडासा माझ्याकडे फ्रूट कलर आहे तो मी वापर करणार आहे। अगदी 1 थेंब घालते, त्यामुळे थोडीशी वेलची पावडर घालते। आता इथे वेलची पावडर मी घातली आहे, तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरीसुद्धा चालेल। मिक्स करून घेऊया।
आता इथे आहे ना मी मिक्स करून घेतलं, पण थोडासा मला कलर आहे हा अजून थोडासा लागणार, त्याच्यासाठी मी एक थेंब पुन्हा घालते. आणि इथे ना मी माझ्याकडे जो अवेलेबल होता कलर तो मी यूज केला. तुमच्याकडे जो कलर असेल तो घातला तरीसुद्धा चालेल. आणि बघू शकता दिसायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि मुलं देखील अशा म्हणजे कलर थोडासा वेगळा दिसला का आवडीने खातात. आता इथे ना मी सर्व फेटून घेतले, बघू शकता असं मस्त 1-2 मिनटासाठी फेटून घेतलं. आता आपण आप्पे पात्रेमध्ये ह्याचे आप्पे बनवून घेऊया. आता इथे ना मी आप्पे पात्र घेतलं आहे आणि ते गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं तूप घालते. आता इथे मी तूप घातलेलं आहे, तुम्ही तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता. पण ज्यावेळेस ना आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल ना तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तुपामुळे छान टेस्ट येते. आता काही काळात तूप आवडत नाही, त्यामुळे तेल घातलं तरीसुद्धा चालेल. थोडं तूप घालून घ्यायचं आहे. तूप आहे ते सर्व आपण भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तूप आहे हे बाजूला म्हणजे कडेने सुद्धा आपल्याला हे पसरवून घ्यायचं. त्यानंतर हे आपण मॅरिनेट केलं सर्व हा रवा आहे हा आपण घालून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाची एक टिप आहे की मोठ्या शेगडीवर हे आपल्याला आप्पे आहेत हे शिजवायचे नाही आहेत, जेणेकरून हे लगेच करपले जातील, कारण ह्यामध्ये आपण साखर देखील घातलेली आहे. मुलंसुद्धा आवडीने खातील इतके हे सुंदर हे आप्पे रेडी होतात. आता कलर आहे हा माझ्याकडे थोडासा वेगळा कलर आहे, त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला कलरसुद्धा ह्याचा चेंज दिसेल. मिश्रण आहे मी भांड्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर एक 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचे. झाकण करून बघूया. आता बघू शकता इथे आपण थोडंसं असं कॉर्नरने हा कलर आहे हा चेंज होतो, म्हणजे आपल्याला समजतं की हे आप्पे आहेत हे शिजलेले आहेत. म्हणजे इथे तुम्हाला 1-2 वेळा झाकणसुद्धा काढून बघायचं आहे, जेणेकरून ना हे एकदम करपू देखील नाही. कारण 5 मिनिटात आपण मंद आचेवर आपण हे शेक करून घेतलेलं आहे, पण आपल्याला इथे कमी वेळातसुद्धा हे आप्पे बनवून रेडी होतात. आता हे आपल्याला थोडंसं पलटी करून घ्यायचे. पलटी करण्यासाठी इथे थोडंसं कॉर्नरने असं सोडून घ्यायचे, हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मस्त असे बघू शकता इतके सुंदर असे रेडी होतात. 5 मिनिटाच्या अगोदरच मी हे पलटी केले आहेत, कारण मी झाकण काढून बघितलं आणि बऱ्यापैकी आपल्याला समजतं की हे आप्पे आहेत हे एक साईडने खूप छान शिजलेले आहेत. आणि इथे ना तुपाचा वापर जो मी केलेला आहे तो आपल्याला पहिल्यांदा थोडं जास्त लागतं, सेकंड टाईम आपण ज्यावेळेस आप्पे टाकतो त्यावेळेस ते कमी लागतात. आता इथे बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आले आणि बघू शकता किती छान असे हे आप्पे आहेत हे फुललेले आहेत. कारण मी अर्धा तासासाठी आपण हे पीठ आहे हे आपण बाजूला ठेवलं होतं, त्यामुळे खूप छान असे हे मुरलेलं आहे. आता इथे जर का तुम्हाला कमी वेळ असेल, जर का अर्धा तास ठेवायचा नसेल तर 15 मिनटं ठेवा तरीसुद्धा चालेल. आणि जास्त जेवढं पीठ मुरेल तेवढे हे आप्पे आहेत हे सॉफ्ट बनतात आणि टेस्टी लागतात. आता इथे पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हे पलटी केल्यानंतर हे शिजवून घ्यायचे. तर इथे ना आप्पे मी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेतले. त्यानंतर पुन्हा हे मी पलटी करून बघितलं तर थोडेसे कच्चे होते, म्हणून 5 मिनिटासाठी मी पुन्हा मंद आचेवर हे आप्पे आहेत हे शिजवून घेतलेले आहेत. बघू शकता थोडासा हा असा कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेते. समजा आता हे सर्व मस्त असे शिजलेले आहेत. आता हे मी काढून घेते. आता दुसरे सुद्धा आपण आप्पे आहेत हे बनवून घेऊया. आता हे तूप आहे ना थोडं शिल्लक होतं, त्याच्यामुळे हे मी सर्व मिश्रण आहे हे घालून घेते. आपल्याला सेकंड टाईम इथे तूप जास्त काही लागत नाही, कारण आपल्याला बऱ्यापैकी या भांड्याला व्यवस्थित तूप लागलेलं असतं. आता सर्व हे आप्पे आहेत हे मी बनवून घेते आणि आपण जवळजवळ जेवढं 1 वाटीच्या प्रमाणामध्ये आपण रवा भिजत घातला होता तेवढं मी हे सर्व 2 वेळा मी हे आप्पे आहेत हे भांड्यामध्ये लावून घेतलेले आहेत. सर्व हे मिश्रण आहे हे मी टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपण झाकण ठेवणार, पण ह्या अगोदर आपण आप्पे बनवलेले आहेत त्याच्यामुळे भांडं ना बऱ्यापैकी गरम असतं, त्याच्यामुळे 1-2 मिनिटच फक्त आपल्याला हे आप्पे शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर झाकण ठेवूया आणि हे आप्पे आहेत हे आपण पलटी करून घेऊया. थोडंसं असं कॉर्नरने सोडून घेऊया. आणि इथे जर का तुम्हाला असं वाटलं की शिजलेलं नाही आहे तर तुम्ही थोडं जास्त वेळ ठेवा तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व आपण पलटी करून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी हे आप्पे आहेत हे सर्व शिजून घेऊया. इथे आपण दुसरे सुद्धा आप्पे आहेत 5 मिनिटासाठी शिजवून घेतलेत आणि खूप सुंदर झालेले आहेत. आणि इथे जर का तुम्हाला शिजवताना इथे तुम्हाला तूप कमी वाटलं तर असं तुम्ही कॉर्नरने पुन्हा इथे तूप सोडू शकता अशा पद्धतीने आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आता शिजवायचे तुमच्या म्हणजे तुम्हाला जर का अजून जास्त असं लालसर बनवायचे असतील तर तुम्ही जास्त वेळ ठेवून सुद्धा शिजवू शकता, पण जेवढे मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही शिजवा. खूप छान शिजले जातात, जास्त वेळ काही लागत नाही. आता मी ते गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया.
4 केळी आणि 1 वाटी रव्यापासून आज मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवते। त्याचप्रमाणे डब्यासोबत सुद्धा हे आप्पे तुम्ही अशा पद्धतीने मुलांना देऊ शकता। एकदम सॉफ्ट आणि चविष्ट असे हे आप्पे बनतात, एकदम टेस्टी बनतात। अगदी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही नाश्त्यासाठी जरूर करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करा। आता इथे मी एक तुम्हाला आप्पे हे तोडून दाखवते, बघू शकता। अगदी इतका सॉफ्ट असा हा रेडी झाला आहे आणि मस्त असा शिजला देखील गेला आहे। त्याचप्रमाणे कलर देखील खूप छान आलेला आहे। 1 वाटी रव्यापासून असा सोप्या पद्धतीने नाश्ता रेसिपी करून बघा। त्याचप्रमाणे भरपूर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे आप्पे कसे बनवायचे ती माहिती मिळेल। आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल, कारण आठवड्यातून फक्त 2 वेळा आपला व्हिडिओ अपलोड होत असतो। त्याचप्रमाणे लाईक आणि हाईप करायला विसरू नका। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।